morning, all of you students. विद्यार्थी मित्रो, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आपण इलेक्ट्रोलिसिस ही प्रोसेस पाहिलेली आहे आणि इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl आणि इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl या दोन एक्झाम्पलमध्ये आपण कन्स्ट्रक्शन वर्किंगच्या दोन रिॲक्शन्स, एनोडिक आणि कॅथोडिक रिॲक्शन्स, त्यानंतर इलेक्ट्रोलिसिसचे रिझल्ट पाहिलेले होते. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंटला आलेलो होतो, अस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस. आणि ह्या अस्पेक्ट्समध्ये आपण इलेक्ट्रोलिसिसमध्ये जे एखाद्या पदार्थाचं अमाऊंट डिपॉझिट होतं किंवा लिबरेट होतं रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोडकडं, ते कसं कॅल्क्युलेट करायचं असतं हे आपण पाहत होतो. बघा, अस्पेक्ट्समध्ये अस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस या अस्पेक्ट्समध्ये आपण पहिला मुख्य अस्पेक्ट हा फॅरेडेच्या फर्स्ट लॉवरून पाहत होतो आणि दुसरा अस्पेक्ट आपल्याला फॅरेडेच्या सेकंड लॉ संदर्भात पाहायचा आहे. आता इलेक्ट्रोलिसिस करत असताना फॅरेडेचा पहिला मी लॉ स्टेट केलेला होता असा की ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस amount of the substance deposited is directly proportional to the quantity of electricity passed. मग अशा वेळी आपल्याला एखाद्या सबस्टन्सचं अमाऊंट किती डिपॉझिट होईल किंवा लिबरेट होईल एखाद्या इलेक्ट्रोडकडे, ते ठराविक स्टेपने आपल्याला डिटरमाइन करता येतं. त्या स्टेप्स कोणत्या आहेत ते मी सांगत होतो. पहिली स्टेप याच्यामधली आहे कॅल्क्युलेशन ऑफ किंवा क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड ही कशी आपण लिहिलेली होती, क्यू कूलम. मागच्या लेक्चरला मी हे दोन पॉइंट एक्सप्लेन केलेले आहेत. इक्वल टू I इंटू टी. इलेक्ट्रोलिसिस मध्ये क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड क्यू कूलम मध्ये एक्सप्रेस केलेली असते, इज इक्वल टू I इंटू टी. जर आपल्याला करंट स्ट्रेंथ इन एम्पियर माहित असेल आणि हा करंट किती टाइमसाठी आपण पास केला आहे, सेकंड, हे जर माहित असेल तर आपण क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस ही कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणून पहिली स्टेप आहे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी ना माहित असणं गरजेचं आहे. दुसरी स्टेप नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली पास्ड. दुसरी स्टेप काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली पास्ड. आता हे नंबर ऑफ मोल्स कसे डिटरमाइन करायचे बघा. टोटल क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड ही किती आहे, क्यू कूलम आहे. इलेक्ट्रोलिसिस करताना एवढी टोटल क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी क्यू कूलम ही पास केलेली आहे. The charge on 1 mole of electron is given as 96500 coulomb per mole electron. एक मोल इलेक्ट्रॉन याच्यावरचा चार्ज किती असतो, 96500 कूलम पर मोल. एवढा चार्ज एक मोल इलेक्ट्रॉन एवढा असतो. ही क्वांटिटी कशाबरोबर असते, इट इज इक्वल टू 1 फॅरेडे. इट इज इक्वल टू 1 फॅरेडे. सो 1 फॅरेडे इट इज द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी और इट इज द चार्ज ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. इट इज इक्वल टू 96500 कूलम. मग आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली पास्ड हे कसे लिहायचे असतात, मी इथं लिहितो. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली पास्ड इक्वल टू क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इन कूलम. दिस इज द टोटल क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी डिवाइडेड बाय 96500 कूलम पर मोल. एवढा
एवढे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला इलेक्ट्रोलिसिस मध्ये पास करावे लागतील. कसं डिटरमाइन केलंय नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स? एक मोल इलेक्ट्रॉन वरचा चार्ज किती आहे? 96500 कूलम, म्हणजे हा 1 फॅरेड आहे. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली पास हे जर टोटल क्वांटिटीला आपण या नंबरने डिवाइड केलं, क्यू कुलम्स अपॉन 96500 कूलम, तर आपल्याला काय निघेल? कशाची व्हॅल्यू? नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली पास किती केलेले आहेत याची आयडिया येईल. आता तिसरा पॉइंट आपल्याला किंवा तिसरी स्टेप काय सांगितलेली आहे? काय डिटरमाइन करायचं आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट्स फॉर्म. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म, तिसरी स्टेप आपल्याला डिटरमाइन करायची. आता एखाद्या हाफ रिॲक्शनच्या स्टॉइचियोमेट्रीवरून, आम्ही काय म्हणतो, एखाद्या हाफ सेलच्या स्टॉइचियोमेट्रीवरून आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स किती पास केलेले आहेत आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट किती फॉर्म झालेले आहेत, त्या एखाद्या हाफ रिॲक्शनची आपण जर स्टॉइचियोमेट्री पाहिली तर आपल्याला त्याच्यावरून लक्षात येतं. एकदा काही नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ड, नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रॉडक्ट्स फॉर्म हे माहीत झालं की आपल्याला मोल रेशो डिटरमाइन करता येतो. काय डिटरमाइन करता येतो? मोल रेशो डिटरमाइन करता येतो. बघा, उदाहरणार्थ एखादी अशी रिॲक्शन लिहिली, Cu2 plus 2 इलेक्ट्रॉन माइनस फॉर्मिंग Cu. ही जर आपण हाफ रिॲक्शन एखाद्या इलेक्ट्रोडकडे घडत असेल, आता इथं इलेक्ट्रॉन्स आर गेन, इलेक्ट्रॉन्स आर ऍक्सेप्टेड, म्हणून ही रिडक्शन रिॲक्शन आहे. Cu2 प्लस आयनाचं रिडक्शन होतंय आणि काय तयार होतंय? Cu तयार होते. ही कॅथोडकडे घडणारी रिडक्शन हाफ रिॲक्शन आहे. बघा, इलेक्ट्रोलिसिस मध्ये 2 हाफ रिॲक्शन असतात. एनोडकडे घडणारी ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन, कॅथोडकडे घडणारी रिडक्शन हाफ रिॲक्शन, आणि ह्या दोन्हींची मिळून आपल्याला रेडॉक्स रिॲक्शन झालेली दिसते. आता ही जर रिडक्शन रिॲक्शन आपण पाहिली तर याच्या स्टॉइचियोमेट्रीवरून आपल्याला असं लक्षात येतंय 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर पास, 1 mole of the Cu is formed. 1 mole of the Cu is formed. 1 मोल Cu चा तयार होण्यासाठी किती मोल इलेक्ट्रॉन पास करावे लागतात? 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास करावे लागतात. याच्यावरून आपल्याला मोल रेशो डिटरमाइन करता येतो. मोल रेशो कसा डिटरमाइन करायचा? बघा, इथे मी लिहितो, number of moles of product form, number of moles of the product form divided by number of moles of electrons actually passed. Number of moles of electrons actually passed. हा रेशो म्हणजे काय असतो? मोल रेशो. आता या हाफ रिॲक्शनच्या बाबतीत मोल रेशो काय असेल बरं? नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म, 1 मोल Cu चा तयार झाला, किती इलेक्ट्रॉन्स पास करावे लागले? 2. सो इन दिस केस ऑफ हाफ रिॲक्शन मोल रेशो इज 1/2. मोल रेशो किती आला? 1/2 आला. मग एखादी हाफ रिॲक्शन आपण बघितली इलेक्ट्रोलिसिस रिॲक्शन मध्ये, तर पहिल्यांदा आपण काय डिटरमाइन करतो? मोल रेशो डिटरमाइन करतो. आता या मोल रेशोवरून आपल्याला काय डिटरमाइन करायचंय? नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म हे आपल्याला डिटरमाइन करता आलं पाहिजे. कसं डिटरमाइन करता येईल? बघा, मी इथे लिहितो, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट form equal to number of moles of the product form equal to number of moles of
electrons actually passed. Number of moles of electrons actually passed एवढे आहेत into mole ratio. into mole ratio. या फॉर्म्युल्याने आपल्याला काय डिटरमाइन करता येईल? नंबर ऑफ मोल्स ऑफ दी प्रॉडक्ट फॉर्म. काय डिटरमाइन करायचंय? नंबर ऑफ मोल्स ऑफ दी प्रॉडक्ट फॉर्म. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ दी प्रॉडक्ट फॉर्म, मग याचा फॉर्म्युला काय होईल? मी नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ही व्हॅल्यू दिली, क्यू कूलम अपॉन 96500 कूलम पर मोल इलेक्ट्रॉन into mole ratio. नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म हे डिटरमाइन करायचे असतील तर फॉर्म्युला काय तयार होईल? नंबर ऑफ मोल्स ऑफ द इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली पास्ड इंटू मोल रेशो. नंबर ऑफ मोल्स ऑफ द इलेक्ट्रॉन्स किती आहेत? क्यू कूलम अपॉन 96500 कूलम इंटू मोल रेशो. या क्वांटिटीज माहित असतील तर आपल्याला काय काढता येईल? नंबर ऑफ मोल्स ऑफ दी प्रॉडक्ट फॉर्म. नंबर ऑफ मोल्स ऑफ दी प्रॉडक्ट फॉर्म. आता शेवटची स्टेप चौथी ती मी इथे लिहितो. चौथी स्टेप काय? मास ऑफ दी प्रॉडक्ट फॉर्म. किंवा वेट ऑफ दी प्रॉडक्ट फॉर्म. वेट ऑफ दी प्रॉडक्ट फॉर्म हे कसं डिटरमाइन करता येईल? वेट ऑफ दी प्रॉडक्ट फॉर्म तर बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ दी प्रॉडक्ट फॉर्म, नंबर ऑफ मोल्स ऑफ दी प्रॉडक्ट फॉर्म इंटू मोलार मास ऑफ दैट सब्सटेंस. इंटू मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स. या फॉर्म्युलेने आपल्याला डिटरमाइन करता येईल. काय डिटरमाइन करता येईल? मास ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म. इलेक्ट्रोलिसिस मध्ये ऍक्च्युली जो पदार्थ, जो सबस्टन्स डिपॉझिट होतोय इलेक्ट्रोड वरती किंवा लिबरेट होतोय, त्याचं मास किंवा त्याचं अमाऊंट, त्याचं वेट, त्याची क्वांटिटी कशी डिटरमाइन करायची? तर या फॉर्म्युलेने नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म into molar mass of that substance into molar mass of that substance. आता तुम्हाला माहित आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ दी प्रॉडक्ट फॉर्म ते किती आहेत? इथं आहेत. मग फॉर्म्युला मी लिहितो इथं, इक्वल टू क्यू कूलम डिवायडेड बाय 96 कूलम डिवायडेड बाय 96500 कूलम पर मोल इलेक्ट्रॉन into mole ratio. हे काय झालं? नंबर ऑफ मोल्स ऑफ दी प्रॉडक्ट फॉर्म इंटू मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स. हा फॉर्म्युला तुम्हाला कशाची व्हॅल्यू देईल? मास ऑफ दी प्रॉडक्ट और वेट ऑफ दी प्रॉडक्ट फॉर्म ऍट दॅट रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड. हे आपल्याला डिटरमाइन करायचं, त्यालाच काय म्हणायचं? आस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस. त्याला काय म्हणायचं? आस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस. आता हे मास डिटरमाइन करण्यासाठी आपण किती स्टेपनी गेलो? 4 स्टेपनी गेलो. बघा, 4 स्टेप कुठले आहेत? म्हणजे इलेक्ट्रोलिसिस मध्ये इलेक्ट्रोडकडे डिपॉझिट झालेलं वेट जर डिटरमाइन करायचं असेल, कॅल्क्युलेट करायचं असेल, तर या स्टेपने आपल्याला ते जावं लागेल कॅल्क्युलेट करायला. पहिले क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड, क्यू कूलम इज इक्वल टू करंट स्ट्रेंथ इन एम्पियर इंटू टाइम इन सेकंड. या फॉर्म्युल्याने क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड डिटरमाइन करता येईल. दुसरी स्टेप काय घेतली आपल्याला माहित पाहिजे? नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली पास्ड. जर 1 मोल इलेक्ट्रॉनवरती चार्ज एवढा असेल तर नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ड कसे काढायचे? क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी डिवायडेड बाय 96500 कूलम. या फॉर्म्युल्याने नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स
डिटरमाइन करता येतील. त्यानंतर तिसरी स्टेप आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म. नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म कसे डिटरमाइन करायचे, त्याच्यासाठी काय माहित पाहिजे आपल्याला, मोल रेशो माहित पाहिजे. आणि हा मोल रेशो कशावरून डिटरमाइन करता येतो आपल्याला, एखादी इलेक्ट्रोलिसिस मध्ये हाफ रिएक्शन काय आहे, त्या हाफ रिएक्शन आपण जर पाहिली तर त्याच्यामध्ये किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास केलेत की ज्याच्यामुळे किती मोल्स ऑफ प्रॉडक्ट तयार झालेले आहेत हे डिटरमाइन करता येईल. मी एक्झाम्पल लिहिलं इथं, Cu2 प्लस आयनचं रिडक्शन. 1 मोल सीयूचा तयार होण्यासाठी 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्च्युली पास करावे लागतात. म्हणून मोल रेशोच्या फॉर्म्युल्याने नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ड 1/2 हा मोल रेशो होतो या रिएक्शनच्या बाबतीत. नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म कसे डिटरमाइन करायचे फॉर्म्युल्याने, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ड म्हणजे हे, त्याला या मोल रेशोनी मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळेल, नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म. आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म हे माहित झालं की आपण इझिली काय कॅल्क्युलेट करू शकतो, मास ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म हे कॅल्क्युलेट करू शकतो. ते कसं, नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म इनटू मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट हे आहेत मोल रेशो पर्यंत, एवढा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रॉडक्ट. त्याला त्या सबस्टन्सच्या मोलार मासने मल्टिप्लाय केलं तर काय निघेल, मास ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म. मास ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म. या 4 स्टेप लक्षात ठेवा. परत एकदा समजलं नसेल तर घरी व्यवस्थित व्हिडिओ आणखी एकदा रिपीट करा, म्हणजे ह्या 4 स्टेप तुम्हाला समजून जातील. फॅराडेच्या फर्स्ट लॉवरती ह्या 4 स्टेप डिपेंड आहेत. आता बघूया आपण फॅराडेच्या सेकंड लॉवरती काय स्टेप डिपेंड आहे, कसं आपल्याला क्वांटिटी किंवा मास डिटरमाइन करता येईल. मी आता इथं फक्त एकच स्टेप ठेवली ती आपल्याला गरजेची आहे आणि मग मी दुसऱ्या प्रकारचे आस्पेक्ट्स इथं सांगणार आहे. इथं स्मॉल व्ही लिहितो. फॅराडेचा सेकंड लॉ, त्याचं स्टेटमेंट मी सांगितलेलं होतं, आठवतंय का बघा. इलेक्ट्रोलिसिस वरचाच हा फॅराडेचा सेकंड लॉ आहे. आता इथं सेकंड लॉ मध्ये फॅराडेने काय सांगितलेलं आहे की एक इलेक्ट्रोलाइट घेण्याच्या ऐवजी आपल्याला एकापेक्षा जास्त इलेक्ट्रोलाइट्स घ्यायची वेगवेगळ्या कंटेनरमध्ये, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड डीप करायचे आणि ती सिरीजमध्ये एकमेकाला कनेक्ट करायची. वेगवेगळी इलेक्ट्रोलाइट मी सांगितलं होती, कॉपर सल्फेट असेल, सिल्वर नायट्रेट असेल, आणखी कुठलं इलेक्ट्रोलाइट असेल, अशी वेगवेगळ्या कंटेनरमध्ये घ्यायची, ते एकमेकाला कनेक्ट करायची, सिरीजमध्ये जोडून घ्यायची आणि त्याच्यामधून सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास करायची. सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास करायची. मग प्रत्येक इलेक्ट्रोड, समजा कॉपर सल्फेट असेल तर कॉपर डिपॉझिट होईल, सिल्वर नायट्रेट असेल तर सिल्वर डिपॉझिट होईल, आणखी कुठला एखादा इलेक्ट्रोलाइटमध्ये एखादा मेटल डीप केलेला असेल तर दुसरा एखादा सबस्टन्स डिपॉझिट होईल. म्हणजे प्रत्येक कंटेनर असणाऱ्या इलेक्ट्रोडवर वेगवेगळे सबस्टन्सेस डिपॉझिट झालेले दिसतील, पण या सिरीजमध्ये जोडलेल्या इलेक्ट्रोलाइट्स मधून सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास करायची आहे, हे लक्षात ठेवावं लागेल. मग सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर प्रत्येक कंटेनरमध्ये इलेक्ट्रोडवरती जे वेगवेगळ्या सबस्टन्सेसचं अमाऊंट डिपॉझिट होणार आहे ते अमाऊंट कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं, तर त्या सबस्टन्सच्या इक्विव्हॅलंट वेटशी प्रोपोर्शनल असतं, असं फॅराडेचा सेकंड लॉ सांगतो. फॅराडेचा असा सेकंड लॉ आहे. समजा आता मी 2 हाफ सेल्स घेतलेले आहेत किंवा 2 इलेक्ट्रोलाइट सोल्युशन घेतलेले आहेत, त्यांच्यामधून सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केलेली आहे. तर पहिली जी कंटेनर असेल किंवा पहिली हाफ सेल असेल तर त्या पहिल्या हाफ सेलमध्ये मास ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म
किंवा त्याचं अमाऊंट किंवा त्याचं वेट काय आहे? समजा हे वेट आहे W1. पहिली जी इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे किंवा हाफ सेल जिला आपण म्हणतो, तिच्यामध्ये जो इलेक्ट्रोड एक आहे त्या इलेक्ट्रोड वरती जो सबस्टन्स जमा झाला आहे त्याचं वेट किती आहे? W1, मास ऑफ द प्रॉडक्ट डिपॉझिटेड. तर ते कसं लिहिता येईल आपल्याला या फॉर्म्युल्याने? बघा, इक्वल टू क्यू कूलर डिवायडेड बाय 96500 कूलम पर मोल इलेक्ट्रॉन. हा फॉर्म्युला लिहिला इनटू मोल रेशो. आता हा मोल रेशो मी असं लिहितो, मोल रेशो पहिल्या सबस्टन्सच्या बाबतीत आहे, पहिल्या हाफ सेलच्या बाबतीत, म्हणून मी इथं 1 लिहिलं. इनटू समजा मोलार मास M आहे आणि पहिल्या हाफ सेल मध्ये जो सबस्टन्स डिपॉझिट होणार आहे त्याचं मोलार मास आहे M1. पण अशा सिरीज मध्ये किती हाफ सेल्स कनेक्ट केलेले आहेत? 2. हे झालं पहिल्याचं अमाऊंट, पहिल्या इलेक्ट्रोड वरती जमा झालेलं अमाऊंट किंवा मास त्या सबस्टन्स. तसंच आपल्याला दुसऱ्या हाफ सेल मध्ये जो इलेक्ट्रोड आहे त्या इलेक्ट्रोड वरती दुसराच सबस्टन्स डिपॉझिट होईल, त्याचं समजा मास आहे W2, अमाऊंट किंवा वेट आहे W इक्वल, हे पण मला असं लिहिता येईल क्यू कूलम डिवायडेड बाय 96500 कूलम पर मोल इनटू मोल रेशो इनटू मोल रेशो. हा आहे सेकंड हाफ सेलच्या बाबतीत. मोल रेशो कसा डिटरमाइन केलाय? मोल रेशो नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली पास, या फॉर्म्युल्याने. समजा या ठिकाणी डिपॉझिट झालेल्या सबस्टन्स मोलार मास आहे M2. तर आपल्याला 2 हाफ सेल मध्ये जे इलेक्ट्रोड्स आहेत त्या इलेक्ट्रोड्स वरती पहिल्या इलेक्ट्रोड वरती एवढं अमाऊंट डिपॉझिट झालेलं दिसेल, दुसऱ्यावरती एवढं अमाऊंट डिपॉझिट झालेलं दिसेल. ते कशाने काढलं? कोणत्या फॉर्म्युल्याने? या फॉर्म्युल्याने डिटरमाइन केलं, ते मी लिहिलेलं आहे. बरोबर आहे? 2 इलेक्ट्रोड वरती डिपॉझिट झालेलं वेट. आता बघा, मी असं केलं, हे W1 इकडे आहे, बघा काय लिहितो मी, W1 अपॉन ही क्वांटिटी मी इकडे लिहितो डिवायडेड बाय मोल रेशो 1 इंटू मास, मोलार मास M1. ही क्वांटिटी इकडे आली, किती याला डिवाइड होईल, ही राईट साइडची क्वांटिटी मी अशीच लिहितो क्यू कूलम अपॉन 96500 कूलम पर मोल. पहिलं इक्वेशन असं होईल. तसंच दुसरं इक्वेशन W2 अपॉन मोल रेशो, पण हा मोल रेशो आहे सेकंड हाफ सेलचा, मोलार मास M2, या क्वांटिटी सगळ्या इथं येतील, W2 ला डिवाइड होतील, इक्वल टू क्यू कूलम अपॉन 96500 कूलम पर मोल. आता ही 2 इक्वेशन बघा आपण रिअरेंज केलेले आहेत 2 इक्वेशन. आता ह्या 2 इक्वेशन कम्पेअर केली तर यांच्या राईट हँड साइड्स काय आहेत? सारख्या आहेत. राईट हँड साइड्स काय आहेत? सारख्या आहेत. राईट हँड साइड सारख्या असल्यामुळं लेफ्ट हँड साइड सुद्धा कशा असतील? सारख्या असतील. म्हणून आपल्याला असं लिहिता येईल W1 अपॉन मोल रेशो, कशाच्या बाबतीत मोल रेशो? मोल रेशो 1 इंटू मास, मोलार मास M1 इक्वल टू W2 डिवायडेड मोल रेशो 2 इंटू मोलार मास 2 M2. मला 2 इलेक्ट्रोडकडं वेगवेगळ्या सबस्टन्सची वेट जी डिपॉझिट झालेली आहेत
ती या पद्धतीनं कम्पेअर करता येतील. आणि कशावर फॉर्म्युला तयार केला तर पहिल्या आस्पेक्ट्स मध्ये मास ऑफ द प्रॉडक्ट ज्या फॉर्म्युल्याने डिटरमाइन केलेले आहे फॅरेडेच्या सेकंड लॉ नुसार आपल्याला W1 W2 किमती लिहून आपल्याला शेवटी हे एक्सप्रेशन मिळालेलं आहे. हे आहे दुसरं आस्पेक्ट. फॅरेडेचा सेकंड लॉ कन्सिडर करेल. पहिलं आस्पेक्ट फॅरेडेचा फर्स्ट लॉ कन्सिडर करेल. मी सांगितलं होतं की हे फॅरेडेचे लॉ तुम्हाला स्टडीला नाहीत, पण आस्पेक्ट्स बघण्यासाठी आपण ते कन्सिडर केले. ते मी स्टेटमेंट सांगितली आणि म्हणून आपल्याला ज्या स्टेप्स याच्यामध्ये दिसतात त्या स्टेप्स व्यवस्थित लक्षात ठेवाव्या लागतील. फॅरेडेच्या फर्स्ट लॉवरून फॅरेडेच्या सेकंड लॉवरून. मला वाटतं ही आस्पेक्ट्स तुम्हाला समजलेली असतील. मी आताच म्हटलं की हे आस्पेक्ट समजण्यासाठी याच्या पाठीमागचं एक युट्यूब लेक्चर आणि हे आत्ताचं एक युट्यूब लेक्चर तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला हे आस्पेक्ट्स व्यवस्थित समजून येतील. त्यासाठी हे 2 व्हिडिओ तुम्ही अनेक वेळा ऐकले पाहिजेत, म्हणजे तुम्हाला हे आस्पेक्ट्स व्यवस्थित समजतील. आणखी काय समजलं नसेल तर आपल्याला पुन्हा विचारताही येईल. सो दीज आर दी आस्पेक्ट्स. त्यानंतरचा पॉइंट आहे आता इथं आपण ज्या 2 प्रकारच्या सेल्स पाहत होतो इलेक्ट्रोकेमिकल सेल्स, त्यामध्ये एक इलेक्ट्रोलायटिक सेल आणि दुसरी गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल पाहिलेले. हे 2 प्रकार पाहिलेले. त्यांच्यामधला डिफरन्स आपण पाहिलाय. आतापर्यंत आपण जे पाहत होतो ते इलेक्ट्रोलायटिक सेलच्या संदर्भात सगळं पाहत होतो. म्हणजे इलेक्ट्रोलिसिसची क्रिया असेल, आस्पेक्ट्स असतील, फॅरेडेचे लॉ असतील, ते इलेक्ट्रोलायटिक सेलच्या संदर्भात होते, इलेक्ट्रोलिसिसच्या संदर्भात होते. आता आपल्याला दुसऱ्या प्रकारच्या सेल्स पाहायच्या आहेत ज्या गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल्स आहेत. गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल्स आहेत. आता सेलचं नाव उच्चारल्याबरोबर तुम्हाला गॅल्व्हॅनिक सेल्स कशा असतात, त्याचे ठळक मुद्दे काय आहेत, पॉइंट्स मी काय सांगितलेले होते इलेक्ट्रोलायटिक सेल्स आणि गॅल्व्हॅनिक सेल्सच्या डिफरन्समध्ये, ते पटकन आठवले पाहिजेत. बघा, इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन घडतात, यांच्यामध्ये स्पॉन्टेनियस रिएक्शन घडतात. इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये रिएक्शन घडण्यासाठी इलेक्ट्रिसिटी पुरवावी लागते. इथं रिएक्शन आपोआप घडते आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये होतं. गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेलमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन हे गॅल्व्हॅनिक सेलमध्ये केमिकल एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. आणखी एक पॉइंट मी सांगितला होता की इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये एनोड हॅज पॉझिटिव्ह पोलॅरिटी, कॅथोड हॅज निगेटिव्ह पोलॅरिटी. गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेलमध्ये एनोडकडे निगेटिव्ह पोलॅरिटी असते, कॅथोडकडे पॉझिटिव्ह पोलॅरिटी असते. हे 3 महत्वाचे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ह्या गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल्स इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी वापरल्या जातात आणि यांच्यामधल्या रिएक्शन्स आपोआप घडतात. यांच्यामध्ये जे केमिकल्स असतात त्या केमिकल्समध्ये एक प्रकारची एनर्जी साठवलेली असते. त्या आपोआप घडल्यानंतर त्या एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असतं. आणि अशा वेगवेगळ्या गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल आपण डेली यूजमध्ये वापरत असतो. तर ह्या गॅल्व्हॅनिक सेल्स कशा असतात, कशा कन्स्ट्रक्ट करायच्या असतात, तर यांच्यामध्ये एक मेटल इलेक्ट्रोड असतो. हा मेटल इलेक्ट्रोड असतो आणि तो त्याच्या ओन आयनांच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये डीप केलेला असतो. या सेल्स कशा असतात, याच्यामध्ये एखादा मेटल इलेक्ट्रोड त्याच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये डीप केलेला असतो. कसं,
उदाहरणार्थ कॉपर मेटल असेल तर तो त्याच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये म्हणजे कॉपर सल्फेटमध्ये डीप केलेला असतो. जर सिल्वर इलेक्ट्रोड असेल मेटॅलिक इलेक्ट्रोड तर त्याच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये AgNO3 मध्ये डीप केलेला असतो. ही सॉल्ट सोल्युशन्स आहेत ज्यांच्यामध्ये त्या मेटलचे ओन आयन्स आहेत, स्वतःचेच आयन्स आहेत, अशा सॉल्ट सोल्युशन मध्ये डीप केलेला असतो. असे दोन हाफ सेल्स म्हणजे दोन हाफ सेल कशा, हा एक मेटल आणि हे त्याचं सोल्युशन, हा मेटल या सॉल्ट सोल्युशन मध्ये डीप केलाय, ही एक हाफ सेल होते. ही काय होते, एक हाफ सेल. अशी आपल्याला दुसरी हाफ सेल करावी लागते तयार ज्यांच्यामध्ये मेटल त्याच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये डीप केला. इथे एक मेटल त्याच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये डीप केलाय, इथे एक मेटल त्याच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये डीप केलाय. ही एक हाफ सेल आहे, ही एक हाफ सेल आहे. या दोन हाफ सेल एकमेकाला कनेक्ट केल्या की एक गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल तयार झालेली दिसते. एका हाफ सेल मध्ये ऑक्सिडेशन होत असेल तर दुसऱ्या हाफ सेल मध्ये रिडक्शन होतं. एक हाफ सेल ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन असेल तर दुसरी रिडक्शन हाफ रिॲक्शन त्याच्यामध्ये घडलेली दिसते. या दोन हाफ सेल मध्ये जे मेटल इलेक्ट्रोड्स एकमेकाला जोडलेले आहेत, हे मेटल इलेक्ट्रोड्स मेटॅलिक वायरनी त्यांच्यामध्ये एक गॅल्व्हॅनेटर कनेक्ट केला जातो. मेटॅलिक वायरनी ते एकमेकाला जोडलेले असतात. मध्ये गॅल्व्हॅनोमीटर आपण कनेक्ट केलेला आहे. आता इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये म्हणजे जे आपण अगोदर पाहिलेले आहेत इलेक्ट्रोलिसिस मध्ये, तिथं जे कार्बन इलेक्ट्रोड होते ते कार्बन इलेक्ट्रोड आपण कोणाला जोडलेले होते, हाय व्होल्टेज बॅटरीला जोडलेले होते. बॅटरीची मदत आपल्याला घ्यायला लागायची इलेक्ट्रिसिटी पास करण्यासाठी. इथं हे मेटल इलेक्ट्रोड्स बॅटरीला जोडलेले नाहीत, ते फक्त गॅल्व्हॅनोमीटरला जोडायचे. आणि ही दोन हाफ सेल्स, या दोन हाफ सेल्स ज्या आहेत त्या दोन हाफ सेल्स एकमेकाला जोडल्या पाहिजेत, त्याशिवाय सर्किट कंप्लीट होणार नाही. समजा एका कंटेनरमध्ये मी हे सोल्युशन घेतले आणि इथं मेटल, दुसऱ्या कंटेनरमध्ये हे सोल्युशन, त्याच्यामध्ये मेटल, ते मेटल वरून असे मेटॅलिक वायरनी जोडले आपण. पण ही दोन हाफ सोल्युशन्स जे आहेत, हाफ सेलची सोल्युशन, ते अजून एकमेकाला जोडलेली नाहीत. आपण ती जोडल्याशिवाय सर्किट कंप्लीट होत नाही. आणि ती दोन हाफ सेल मधली सोल्युशन्स आपल्याला एका स्पेशल ॲपरेटसनी कनेक्ट करायचे असतात. त्याचं नाव आहे सॉल्ट ब्रिज. त्याला काय म्हटलं जातं, सॉल्ट ब्रिज असं म्हटलं जातं. दोन हाफ सेल्स मधली सोल्युशन्स इनडायरेक्टली एकमेकाला कनेक्ट केलेली असतात. ती कशाच्या सहाय्याने, सॉल्ट ब्रिजच्या सहाय्याने कनेक्ट केलेली असतात. दोन हाफ सेल मधले मेटल इलेक्ट्रोड्स डायरेक्टली मेटॅलिक वायरनी कनेक्ट केलेले असतात. सोल्युशन्स मात्र इनडायरेक्टली या सॉल्ट ब्रिजनी कनेक्ट केलेली असतात. या दोन हाफ सेल्स मध्ये जी केमिकल्स असतात त्या केमिकल्स मध्ये रिॲक्शन होते आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट झालेली दिसते. रिॲक्शन हाफ सेल्स मधल्या सोल्युशन मध्ये केमिकल्स मध्ये स्पॉन्टेनियसली घडते आणि आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट झालेली दिसते. दीज आर दी गॅल्व्हॅनिक ऑर व्होल्टाइक सेल्स. असे ह्या व्होल्टाइक सेल्स आहेत. मग आता तुम्हाला डिफरन्स दिसेल कन्स्ट्रक्शन मधला. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये काय केलं आपण, इलेक्ट्रोलाइट घेतलं, जसं की फ्युज्ड NaCl, त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रोड डीप केले, ते बॅटरीला जोडले आणि बॅटरीमधून करंट पास करून आपण NaClचं डिकम्पोजिशन केलं. इलेक्ट्रिसिटी खर्च झाली, वापरली नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन घडवण्यासाठी. इथं दोन वेगवेगळ्या हाफ सेल्स कनेक्ट करायच्या एकमेकाला.
बॅटरीच्या साह्याने इलेक्ट्रिसिटी पास करायची नाही, आपोआप रिॲक्शन घडेल आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. हा याच्यामधला डिफरन्स आहे. सो दीज आर दी गॅल्व्हॅनिक ऑर व्होल्टाइक हाफ सेल्स. आता या गॅल्व्हॅनिक सेल्स समजल्यानंतर आपणाला जो सॉल्ट ब्रिज आपण 2 हाफ सेल सोल्युशन्स कनेक्ट करण्यासाठी वापरतोय तो कसा तयार करायचा, त्याचा वापर कसा करायचा आणि त्याचे फंक्शन्स काय हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. इथंच आपण थांबतोय. आज तुम्हाला आस्पेक्ट्स आणि गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल्स हे समजलेले असतील असं मी गृहीत धरतो आणि इथं थांबतो. थँक्यू.